आज आपल्या संस्थेमध्ये जितूभाई बाबा यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी च्यवनप्राश हे देण्यास ठरवलेले आहे. त्यांच्या मुलाच्या बाळाच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना हे च्यवनप्राश वाटप ते करणार आहेत. तरी त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत संस्थेतर्फे. स्पेशल च्यवनप्राश है सर्वांसाठी. इसके सेवन से बुद्धि, स्मरण शक्ति, कांति, स्वास्थ्य, आयु एवं इंद्रियों की कार्यक्षमता में वृद्धि होती है. चरक संहितेमध्ये आलेले आहे. स्वास्थ्यवर्धक आहे, दीर्घायुष्य प्रदायक आहे, आयुष्य वाढतं. आणि देशी गाय के घी में बघा तुम्ही खाताना आता ते कळून तुम्हाला तुपाचा त्याला तूप त्याच्यामध्ये टाकलेले देशी गाईचं तूप, आवळा और अन्य 54 जड़ी बूटियों से निर्मित केशर पण टाकलेलं आहे, मकर ध्वज पण टाकलेलं आहे, चांदी पण टाकलेली, चांदी भस्म पण टाकलेलं आहे. हे बघा चित्र दिलेलं आहे. आलं लक्षात. याने काय काय वाढतं तर बल, बुद्धी व स्मृतिवर्धक. बल शक्ती वाढते, बुद्धी वाढते, स्मृती वाढते. स्वास्थ्य आणि प्रसन्नतादायक, स्वास्थ्य वाढतं. शक्ती स्फूर्तिवर्धक, शक्ती वाढते. हृदय आणि मस्तिष्क को पोषक, हृदयाला आणि मस्तिष्काला पोषण देणार आहे. रोग प्रतिकारक, शक्तिवर्धक. फेफड़ों के लिए बलप्रद, त्वचा को निखारे, त्वचा तेजस्वी बनती. नेत्र ज्योतिवर्धक, डोळ्याची तेज वाढतं. ओज, तेज, वीर्य, कांति और सौंदर्यवर्धक. हड्डियां, दांत एवं बाल बनाए मजबूत. क्षय रोग, टीबी से तथा शुक्र धातु के व मूत्र संबंधी विकारों में उपयोगी. वात, पित्त कफजन्य विकारों में तथा दुर्बल व क्षीण व्यक्तियों के लिए विशेष हितकर आहे. लक्षात. खूप सुंदर च्यवनप्राश आहे. सर्वांनी दररोज सेवन करायचे. दररोज एक आवळा खाल्ला पाहिजे. आवळा म्हणजे भगवान विष्णू पृथ्वीवर थुंकल्यानंतर जे झाड उगलं ते झाड म्हणजे आवळा, आवळ्याचं झाड. आणि म्हणून ते आवळा जर खाल्ला तर आवळ्याने एवढी पोषण मिळतं. आवळा म्हणजे साक्षात विष्णूचं स्वरूप आहे. वर्षभर आपण कोणाचं उष्ट खाल्लं वगैरे असं जर ते दोष लागतो त्याने, उष्ट खाल्ल्याने हे केल्याने तर किंवा कोणाच्या घरी खाल्ल्याने तर त्याचे दोष. आवळा नवमी असते कार्तिक महिन्यात, त्यावेळेस आवळ्याचं पूजन, आवळ्याला प्रदक्षिणा जर केलं 108 तर त्याचा दोष निवृत्त होतो. मेलेले जे कोणी जातात वारल्यानंतर त्यांचे जे अस्थि विसर्जन करतात तर ते अस्थि जर आवळा रसात धुवून जर त्याचं विसर्जन केलं तर त्याची सद्गती होती, त्याची विष्णू लोकात जातात असं पण सांगितलेलं आहे. आवळा रसामध्ये साध्या पाण्यामध्ये जरी प्रवाहित केलं तरी गंगेमध्ये प्रवाहित केल्याचं लाभ होतो ते अस्थिला. आणि आवळा रस दररोज आंघोळ करताना फक्त रविवार शुक्रवार सोडून आवळा रस थोडासा घेऊन, आवळा च्यवनप्राश नाही, आवळ्याचा रस भेटतो बाटली, तर ते पूर्ण अंगाला लावायचा आवळा रस आणि आंघोळ करायची लक्ष्मीनारायण नमः म्हणून. तर दरिद्रता नाश होती, लक्ष्मीची प्राप्ती होती, सुख शांती प्रदायक, घरामध्ये बरकत राहते. असं आवळ्याचं महत्व म्हणजे साक्षात विष्णूचं स्वरूप म्हणजे आवळा म्हणजे विष्णू भगवंताचं स्वरूप असं सांगितलेलं आहे. म्हणून आवळ्याचं सेवन हे त्याचं असं सांगितलं त्या शास्त्रामध्ये, बुद्धा भी जवान बनेगा आवळा रस पिएगा असं बापूजींनी पण सांगितलं. तर खूप महत्वाचं आहे आवळ्याचं, सर्वांनी सेवन करायचं. अल्ला पुन्हा विशेष असं सांगितलेलं आवळ्याचं की 200 अंडे खाल्ल्याने जी शक्ती मिळती ती फक्त एक आवळा खाल्ल्याने मिळते. ऐकलं त्या दिवशी प्रवचनात 200 अंडे खाल्ल्याने जी शक्ती मिळती ती फक्त एका आवळ्यामुळे. एवढं आवळ्याचं महत्व आहे, म्हणून ते दररोज सेवन करायचं. त्यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार संस्थेतर्फे होत आहे, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करा असं मी त्यांना विनंती करतो. ताई या कुंडली